दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक शिवजयंती उत्सव शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख व कोपरी पाचपाकाडी समन्वयक व माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, युवा सेना ठाणे शहर उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने ठाण्यातील जय भवानी नगर शिवसेना शाखा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेशाही रामशाही राजवटीच्या काळातील रयतेचे लोककल्याणकारी राज्य कसे असावे हे सर्व जगाला दाखवून दिले। तसेच हे कर्तृत्व आणि शौर्यगाथा सांगणारे भव्य प्रदर्शन मंडळाच्या वतीने भरण्यात आले होते। तसेच सत्यनारायण महापूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं। 18 पगडी जातींना घेऊन शिवरायांनी कशा प्रकारे स्वराज्याची निर्मिती केली, महिला, शेतकरी, कष्टकरी यांचा कसा सन्मान राखला याची यशोगाथा व प्रेरणादायी विचार या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला असल्याचं मंडळाचे सर्वेसर्वा शिवसेना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितलं। यावेळी मान्यवर तसेच शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करून लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आया बहिणींची अब्रू कशी राखावी, सैन्य कसं चालवावं, किंबहुना शेतकरी, कष्टकरी यांना कसं बरोबर घेऊन चालावं, हे सगळ्या गोष्टी या छत्रपती शिवाजी महाराजांनी या इतिहासामध्ये आहेत। परंतु काही लोक त्याचा विकृत असा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात। शिवरायांचे सरदार बेलवाडी येथे सरदार सखुजी गायकवाड यांनी 27 दिवस लढले, किल्लेदार सावित्रीबाई श्रीवर बलात्कार केला, शिवरायांनी आपल्या सरदाराचे सुद्धा डोळे काढले, हे आपल्याला ज्ञात असायला पाहिजे। आणि म्हणून श्री हिची आदर करणं, तिची अब्रू राखणं हे सुद्धा त्यावेळेला सैन्यामध्ये सैनिकांना शिवराय शिकवत होते। म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे स्वराज्य हे रयतेचं राज्य असं शिवरायांनी मानलं, तर रयतेचंच राज्य आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आपण पाहतोय आपल्या हिंदुस्थानातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात नव्हे तर जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज हे यांचा ज्वलंत इतिहास समोर आहे। परंतु काही ठराविक लोक ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून हे आम्ही जनतेसमोर मांडलेलं आहे। सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा। शिवजयंती ही तिथीप्रमाणे आपण या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तिथीप्रमाणे आज 17 तारखेला आपण या तारखेला साजरी करतो।